नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की अ, जे विद्यार्थी डिप्लोमा फर्स्ट इयर डायरेक्ट सेकंड इयर तसेच इंजिनिअरिंगचे फर्स्ट इयर डायरेक्ट सेकंड इयर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे एम टेक याच्यासाठी ॲडमिशन घेणारे विद्यार्थी होते. इन केस अशा विद्यार्थ्याचं ॲडमिशन जर कन्फर्म झालेलं नसेल ड्यू टू म्हणजे डेटमुळे किंवा इनकम्प्लीट डॉक्युमेंट्समुळे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन चान्स मिळालेला आहे की त्यांची डेट जी आहे ती डेट एक्सटेंड झालेली आहे रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशनची. ठीक आहे, तसेच ॲडमिशन घेण्याची. तर ही डेट किती झालेली आहे बघा, 23 ऑक्टोबर 2024. ठीक आहे, हे कशाची आहे, एम टेकची आहे. त्यानंतर MBAची डेट आहे 23च. ओके, आणि आर्किटेक्चरची डेट आहे 21. ओके, आता नॉन कॅप नोंदणी दिनांक म्हणजे काय, तर ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन केलेलं नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांची रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची डेट जी होती ती शेवटची नाही, आपलं नॉन कॅपची रजिस्ट्रेशन करायची डेट जी आहे ती 1 ऑक्टोबरपासून स्टार्ट झालेली आहे. ठीक आहे, जर कोणाचं रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन करायचं बाकी असेल तर ते विद्यार्थी करू शकता. सिमिलरली BE-BTech तसेच डायरेक्ट सेकंड इयर आर्किटेक्चर याची पण नॉन कॅपची रजिस्ट्रेशन डेट आहे 1 ऑक्टोबरची, म्हणजेच कालपासून सुरू झालेलं आहे. जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर करू शकता, आणि जर तुम्ही ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्ही तोच ID पासवर्ड यूज करून तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमध्ये कंटिन्यू राहू शकता. ठीक आहे, BE-BTechची फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरची 23 ऑक्टोबर आहे शेवटची डेट. ठीक आहे, आर्किटेक्चरची आहे 21 ऑक्टोबर 2024. बघा काय करायचं याच्यासाठी. आता हे झालं BE-BTech ME-MTech. तसेच डिप्लोमाचं सांगा सर. डिप्लोमाचं काय, डिप्लोमाचं पण सेम आहे 23 तारीख, याची पण डेट वाढलेली आहे. फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी दोन्हीही याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकता. ओके, आता बघा, आता असे काही विद्यार्थी आहेत ज्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे कॅपमधनं, पण त्या विद्यार्थ्याला ते कॉलेज नकोच आहे, है ना. तर असे विद्यार्थी पण अगोदर जे ॲडमिशन घेतलेलं आहे कॉलेज, त्या ठिकाणी ॲडमिशन कॅन्सल करून या नवीन कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतात. ठीक आहे, बट कंडिशन ही आहे की ही जी डेट वाढलेली आहे ही फक्त नॉन कॅपच्या ॲडमिशनसाठी डेट वाढलेली आहे. तर नॉन कॅपचं ॲडमिशन म्हणजे काय, तुम्हाला माहितीच आहे. नॉन कॅपचा राऊंड म्हणजे काय असतो, इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड किंवा अगेन्स्ट कॅप राऊंड म्हणतो आपण. याच्यामध्ये मोस्ट ऑफ द कॉलेजला स्कॉलरशिप ही मिळत नाही, पण असे काही कॉलेजेस आहेत ज्या ठिकाणी नॉन कॅपमध्ये पण स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळते. तर तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही अगोदर मेसेज करायचा आहे, इंटरेस्टेड फॉर ॲडमिशन. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मदत केली जाईल. ओके, है ना, कॅटेगरीवाले विद्यार्थी असतील तर. तसेच बघा, आता काही बऱ्याच मुलांचे मला फोन आलेले आहेत की सर माझं या कॉलेजला ॲडमिशन झालेलं आहे, पण तिथे त्या कॉलेजमध्ये काय शिकवतात हे आम्हाला समजतच नाही आहे सर. ठीक आहे, आता जर तुमचं गव्हर्मेंट कॉलेजला एखादं ॲडमिशन झालं असेल, त्या ठिकाणी तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करून दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकता. कारण गव्हर्मेंट कॉलेजची फीस जी असते ती शक्यतो कमी असते. जास्तीत जास्त ओपनची फीस 9,000पर्यंत असते. ठीक आहे, त्यामुळे कॅन्सल जर केली ॲडमिशन तर डेट एक्सटेंड झाल्यामुळे तुमची पूर्ण फीस तर ते रिटर्न करतील नाही, प्रोसेस फी वगैरे कट करतील. बाकीची फीस तुम्हाला रिटर्न करून देतील आणि तुम्ही दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन ट्राय करू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंच नसेल तर, काहीच समजत नसेल तर, एक एक्झाम्पल म्हणून मी सांगितलं तुम्हाला, है ना. हां, तर असे विद्यार्थी पण मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल रिगार्डिंग एक्सटेंडेड डेट किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग, तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता, है ना. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या कॅप राऊंडच्या अगेन्स्ट कॅपच्या जागा आहेत याचे रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशनची प्रोसेस जशी आपली अगोदर होती तशीच आहे. आता याचे विद्यार्थी म्हणतात की याचे राऊंड होतात का, है ना, कॅप राऊंडसारखे याचे राऊंड होतात का. तर विद्यार्थी मित्रांनो, राऊंड याचे होत नसतात. तुम्हाला काय करायचं असतं,
तर ज्या कॉलेजला वॅकन्सी आहे त्या कॉलेजला तुम्हाला जायचं असतं. त्या ठिकाणी इन्क्वायरी करायची की वॅकन्सी या जागेची वॅकन्सी अवेलेबल आहे का? मग ते कॉलेज काय करतं, तुम्हाला एक डेट देतं. आता यांचे जे आहे ते प्रत्येक कॉलेजच्या वेगवेगळ्या डेटला त्यांचे राऊंड होतील कॉलेज लेवलला, है ना? कॅप राऊंडसारखं याचे राऊंड होत नसतात. ओके. त्यामुळे ॲडमिशन कॅन्सल करण्या अगोदर किंवा त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं की नाही हे ठरवण्या अगोदर तुम्हाला ज्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे त्या कॉलेजमध्ये तुम्ही अगोदर जायचं आहे. त्या कॉलेजमध्ये इन्क्वायरी करायची की त्या पर्टिक्युलर तुम्हाला जी ब्रँच हवी आहे त्या ब्रँचमध्ये जागा शिल्लक आहे की नाही. ठीक आहे. जर जागा शिल्लक असेल, त्या सरांशी तुमचं बोलणं झालेलं असेल, ठीक आहे, तर आणि तरच तुम्ही पुढचं पाऊल उचलायचं आहे. अदरवाईज तुम्ही काय कराल, इकडचं ॲडमिशन कॅन्सल कराल आणि त्या दुसरं ज्या कॉलेजला ॲडमिशन पाहिजे तिथे ॲडमिशन भेटेल नाही. मग त्याला अर्थ राहणार नाही, है ना? त्यामुळे जी काही प्रोसेस करायची ती व्यवस्थित केअरफुली करायची आहे. ओके. आता बघा 4-5 पालकांचे फोन आले, की सर मुलींचं ॲडमिशन जर आपण कॅपमधलं कॅन्सल करून नॉन कॅपला जर ॲडमिशन घेतलं, ट्राय केलं आपण, तर मुलींना फ्रीमध्ये ॲडमिशन होईल का? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुलींना जो जी-आर आलेला आहे आपला, की फ्री ॲडमिशन हे फक्त कॅप राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनीचं ॲडमिशन झालेलं आहे, फक्त अशाच मुलींना फ्रीमध्ये एज्युकेशन मिळणार आहे. म्हणजेच ट्युशन फी त्या विद्यार्थिनीची माफ होणार आहे. अदरवाईज जर तुम्ही नॉन कॅपनं ॲडमिशन केलं तर तुम्हाला जी फीस असेल तुमच्या कॅटेगरीची ते तुम्हाला पे करावी लागेल, आहे ना? काही कॉलेजला तर बघा नॉन कॅपचे स्कॉलरशिप वगैरे काही येतच नाही. त्याच्यामुळे त्या ठिकाणी तर पूर्णच फी भरावी लागेल तुम्हाला. हां. बट असे काही कॉलेजेस आहेत ज्या कॉलेजमध्ये नॉन कॅपच्या विद्यार्थ्यांची पण फीस वगैरे येते किंवा आणली जाते. किंवा काय ते कॉलेज काय करतं, तर तुमची जी कॅटेगरी असेल नॉन कॅपमध्ये पण ते तुमच्या कॅटेगरीवरूनच फी घेतात. असेही काही कॉलेजेस आहेत. तुम्हाला हेल्प लागली तर नक्की कॉन्टॅक्ट करा. तुमच्या ॲडमिशन संबंधी नक्की गाईड केलं जाईल. ओके. या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये आणखी काही कोणताही डाऊट असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ओके. आय होप तुम्हाला या सगळ्या प्रोसेस समजल्या असतील. तसेच बघा आपल्या WhatsAppचा ग्रुप पण बनवलेला आहे. तो ग्रुप तुम्ही बघितला नसेल तर तो ग्रुप पण तुम्ही जॉइन करून घ्या. आहे ना. डिप्लोमाचा सेपरेट ग्रुप आहे फर्स्ट इयर, सेकंड इयरचे. इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयरचा पण सेपरेट ग्रुप आहे. फर्स्ट इयरचा पण वेगळा ग्रुप आहे. आहे ना. तसेच बघा डिप्लोमा फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांसाठी आपण आपल्या चॅनेलवरती बेसिक काय म्हणतो बेसिक मॅथमॅटिक्सचे लेक्चर सिरीज सुरूच केलेली आहे एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर ते लेक्चर बघू शकता. है ना. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.